धर्मवीर वॉरियर सागावे कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. या अभिजित पाटील, सन्माननीय उल्हासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि रोख रक्कम प्राइज जी दीपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये, आदरणीय विकी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि उल्हासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. हॅलो हॅलो चेक. हॅलो विराज. ओके. रुपेशजी पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत, अर्थात टोटल जर आपण बघितलं तर 2000 रुपये झालेत. ऑनलाईन ते पेमेंट केलं गेलंय. या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया उल्हासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. हे फळझाड आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रज्योतजी पाटील ती सरांनी आम्हाला सौजन्य केलेली आहे. आणि हे प्राइज आपण देऊया विकी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये, दीपेश पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये आणि उल्हासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. टोटल 1500 रुपये जी पाटील सरांच्या माध्यमातून 500, अर्थात टोटल होत आहेत 2000 रुपये. काही कमालीचं एफर्ट्स पाहायला मिळाले. अभिजित पाटील 25-12 त्यांचा जर्सी क्रमांक आहे आणि या जर्सी क्रमांकाने वेळ लावलं मागच्या सामन्यामध्ये. अभिजितजी पाटील थांबा 2 मिनिटं. 3 बॉल 14 एक्झॅक्टली काय चालू होतं माइंड मध्ये? थँक्यू थँक्यू. माईक वरती बोलत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटने उत्तर ते देत आहेत. अतिशय चांगला सामना. जाऊया मॅचच्या दिशेने. विकेट मिळालाय. हार्दिक पाटील यांची गोलंदाजी आपण पाहत आहेत. हॅलो. षटक क्रमांक पहिला हाताळताना पाहायला मिळत आहेत हार्दिकजी प्रभाकर पाटील. या स्पर्धेचे विद्यमान खजिनदार आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेताना पाहायला मिळालेत या स्पर्धेसाठी. यावेळेस कुरवट टप्प्याचा बॉल होता, इनफिल्डला क्रॅक केलं या बॉलला आणि तदनंतर हा बॉल जो पाहायला मिळाला, परंतु एकच धाव त्या क्षेत्रामध्ये मिळाली एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. 10 रन्स आतापर्यंत पाहायला मिळालेत. 10 धावा 1 गडी बाद. ऑन साईडला फटका पाहायला मिळाला आहे आणि बॉल येतोय डीप फॉरवर्ड लेगला, येतोय चौकार. 4.
धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. हर्षद पाटील या मॅचमध्ये चांगली फलंदाजी करताना मागील सामन्यामध्ये शांत होते. यावेळेस राहुल पाटील यांचा बॉल यष्टी उद्ध्वस्त केली गेली. लाकूड तोड गोलंदाजी करताना विकेट क्रमांक 2. धावा आहेत 14. 2 गडी बाद. मोहित पाटील कुकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. न्यू बॅटर. चांगला फटका पाहायला मिळतोय. ऐनवेळी मात्र बॉलने उडान घेतलं. हार्दिक पाटील त्या ठिकाणी पोहोचले गेले. हार्दिक पाटील म्हटलं की एक प्रामाणिकतेने काम करणारा व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळतंय स्पर्धेच्या माध्यमातून. कुठली स्पर्धा म्हणा किंवा एखादी जबाबदारी म्हणा ती पूर्ण केल्याशिवाय हार्दिक पाटील हे थांबत नाही आहेत आणि कमी वयामध्ये हे त्याने अंगीकृत केलं आहे. धावसंख्या आहे 16. 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं दूर ठेवलं होतं बॅटरपासून. हा बॉल थोडंसं वाईड हाताळला होता आणि हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. राहुल यांची चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सामन्यापासून त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. अर्थात सातत्याचं दुसरं नाव राहुल पाटील. 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन ॲट डीप फॉरवर्ड लेग. फुलरलेन बॉल होता. सलीम मिडॉनकडे बॉल येतोय. एक धाव परिपूर्ण झाली आणि एकाच धावसंख्येवरती थांबावं लागेल. धावसंख्या 17 धावा. 5 बॉलचा खेळ, त्याच्यामध्ये 7 धावा आल्यात आणि 1 विकेट मिळवताना गोलंदाज राहुल पाटील. एका साईडनं यावेळेस किरण यांना पण पाहत आहेत. चांगला बॉल अक्रॉस करण्याचा प्रयत्न राहिला होता. योग्य टप्प्यावरती कंट्रोल होतं आणि राहुल पाटील यांचं यशस्वी षटक झालं परिपूर्ण. 2 षटकानंतर धावसंख्या 17. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मध्ये वृंदावन पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. मोहित पाटील समोर आहेत. थोडे शांत आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. याही वेळेस फटका फसला आहे. विकेट किपर पुढे आले. चांगले प्रयत्न केले होते परंतु हा झेल होणार नाहीये. स्कोरबोर्ड 18 रन्स. धावांची गती 18. 2 गडी बाद. यावेळेस किरण भोईर यांना पण पाहत आहेत फलंदाजी करताना. षटकातील पुढील चेंडू घेऊन वृंदावन पाटील, त्याने मागच्या मॅचमध्ये 2 विकेट्स मिळवले होते. याही वेळी चांगला बॉलचा प्रयोग केला आहे. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. बॉलरने आउट घेतला. बॉलरने आउट घेतला.
न्यू बॅटर ज्याने मागचा सामना गाजवला. खऱ्या अर्थाने दोन्ही सामने गाजवलेत. दोन्ही सामन्याचे ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारे खेळाडू आहेत, अर्थात समीर पाटील. चांगला फटका मोहितचा पाहायला मिळतो यावेळेस. अक्षय त्या ठिकाणी, आणि अक्षय एक चांगला फिल्डर आहे हे त्याने सिद्ध केले पहिल्या सामन्यापासून. विकेट क्रमांक 4 बाद. धन्यवाद डीजे. 18 धावा 4 गडी बाद. न्यू बॅटर आदर्श ठाकूर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीपमध्ये बॉल चाललाय. हार्दिक पाटील डीपमध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एकच धाव मिळेल. 19 धावा ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळते. 19 रन्स. अतिशय चांगल्या रीतीचं लाईव्ह कव्हरेज आणि कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळत आहेत उत्सव मिश्रा. चांगलं षटक वृंदावन पाटील ज्यांनी मागच्या मॅचमध्येही आपली मिस्ट्री कायम ठेवली होती आणि यावेळेसही. परंतु समीर पाटील जसे आले तसा बॉल उचलला आणि फेकून दिला मिड विकेटला. सलामी देणारा हा येतोय हाय अँड हँडसम KGPL चा षटकार. $25 रन्स 4 गडी बाद. समीर पाटील. मागे काय झाले मला माहिती नाहीये, किती विकेट गेल्यात हे देखील माहिती नाहीये. मी जाऊन माझा नॅचरल खेळ खेळणार. यावेळेस थोडीशी गती कमी केली होती. वृंदावन पाटील यांचं हे षटक राहिलं. 8 धावा आल्या आणि 1 विकेट. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 25 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना प्रमोद स्मृती गुंडले. पुन्हा राहुल पाटील गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. धर्मवीर वॉरियर्स सागावे या टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि बॉल चाललाय आमच्या व्यासपीठाला अभिवादन करण्यासाठी. हा येतोय कोकणेर गट प्रीमियर लीग. दर्जेदार, दमदार, बहारदार षटकार 6. चांगल्या पद्धतीनं आदर्शच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 31 धावा 31. पुन्हा राहुल पाटील. फुल टॉस बॉल ऑन साईडला. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक सिक्सर मॅक्झिमम. धन्यवाद. ज्या गोलंदाजाने या प्रिव्हियस मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय त्याच्यावरच हल्ला चढवलाय फलंदाज आदर्श सुनील ठाकूर यांनी.
धावसंख्या 37. पुन्हा ऑन साईडला चांगला फटका आहे. फिल्डर आहे डीपमध्ये अक्षय. खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलं या बॉलला. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धाब्यांनी धावांची गती जाऊन पोहोचते 39. 39 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद झालेत. पहिला बॉल षटकार, दुसरा षटकार आणि या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा परिपूर्ण करताना आदर्श फलंदाजी करतोय. 4 बॉलमध्ये 15 धावींची खेळी तो करतोय. चांगलं क्रिकेट. याही वेळेस फुलर लेन बॉल. लाईन लेंथमध्ये आपण जर बघितलं तर राहुल पाटील या षटकामध्ये बदलाव करावे लागतील. एका धावेच्या माध्यमातून 40 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि आत्ता मात्र समोर आहेत आयकॉन खेळाडू टू आयकॉन खेळाडू. एका साईडनं गोलंदाजी मार्कवरती आहेत राहुल पाटील आणि फलंदाजी मार्कवर समीर पाटील. एक कूल माइंडेड प्लेयर. यावेळेस बॅटची एज होती. विकेट कीपर चुकी करताना पाहायला मिळालेत. चाळीस धावा धाव फलकावरती आहेत. खूप चांगलं बॉल डिलिव्हर्ड केला होता. मॅजिक बॉल प्रोड्यूस या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे हाफ चान्स तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावे लागतील. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4च्या माध्यमातून धावा आहेत 40. यावेळेस मागच्या चेंडूवरती झेल सोडणार तर मी तदनंतर सोडणार नाहीये हेच सांगतायत समीर पाटील. मागच्या सामन्यामध्ये 2 झेल सोडले होते आणि तो सामना त्याने जिंकून दिला होता. याही वेळेस आक्रमक त्यांचा पावित्र्य पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केला गेला आणि हा षटकार ठोकलाय. धावसंख्या 6ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 46 धावा 4 षटकानंतर. प्रथम फलंदाजी करताना प्रमोद स्मृती गुंडले. चला यानंतर जो सामना होईल प्रज्वल स्मृती कुकडे विरुद्ध साई स्पोर्ट्स आगावे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. प्रज्वल स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स आगावे. शेवटचं षटक शिल्लक आहे. काही फलंदाजी हे 2 बॅटर 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप पाहायला मिळते. चला घाई करा. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सेहेचाळीस धावा. चांगला फटका. आदर्श काय कमालीची फलंदाजी करतायत. आणखीन एक झेल सोडलाय. दोनही फलंदाजांना जीवदान मिळालंय. बघा रोहित शर्मा यांचा झेल तिसरा परेरा यांनी ईडन गार्डन कोलकाताच्या मैदानावरती फक्त 4 या धावसंख्येवरती सोडला होता. तदनंतर 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. त्याच पद्धतीने दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय. सचिन पाटील गोलंदाजी करतायत. ऑन साईडला फटका अक्षयच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा रेषा पार. समीर पाटील ब्रँडेड षटकार. धन्यवाद डी जे. 53 धावा धाव फलकावरती. सातत्याचं दुसरं नाव आहे समीर काशीनाथ पाटील. आणखीन एक प्रहार केलाय. आणखीन एक षटकार ठोकलाय. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर. प्राईड ऑफ कुकडे समीर पाटील यांच्या बॅटमधून KGPL ब्रँडेड षटकार. सहा चेंडू मागे 24 धावेची खेळी करताना संघाला नेऊन पोहोचवलंय 59. असं वाटलं होतं सामना लो स्कोरिंग होईल पहिल्या इनिंगमध्ये, परंतु तसं नाहीये. आदर्श ठाकूर हे खेळत आहेत 6 बॉलमध्ये 17.
यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला होता. हा चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चला यानंतर जो सामना आहे आपण टॉससाठी यायचा आहे. प्रज्वल स्मृती कुकडे टीमचे कॅप्टन आणि साई स्पोर्ट्स सागावे टीमचे कॅप्टन. यावेळेस पुल केले या बॉलला अलॉन दी कार्पेट. हार्दिक पुढे सरताना पाहायला मिळत आहेत. आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, परंतु सचिन पाटील चेंडूला कॅरी करू शकले नाही आहेत आणि म्हणूनच या चेंडूवरतीही 2 धावा. धावसंख्या फलकावरती 61. मागच्या सामन्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का? मागच्या सामन्यामध्ये धावा होत्या 66, यावेळेस धावा आहेत 61. मोठा फटका आला तर धावा होतील 67. हे देखील पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. अगदी बॅटच्या बॉटमवरती हा बॉल लागला आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा येतील. 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय प्रमोद स्मृती गुंडले टीमचं 63 आणि 64 धावेंचं टार्गेट धर्मवीर वॉरियर सागावे या टीमसमोर ठेवण्यात आले. चला आपण टॉसकडे वळणार आहोत, जिथे प्रज्वल स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स सागावे टीमचे कॅप्टन आपण या. धन्यवाद डीजे. चला कॅप्टन या टॉससाठी. प्रज्वल स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स सागावे टीमचे कॅप्टन. सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. सामना क्रमांक 8 प्रज्वल स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स सागावे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. 2 सलामीवीर आपण देखील त्वरित दाखल व्हायचंय. त्याचप्रमाणे 2 कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आवश्यक आहे, याची नोंद असू द्या. पंच आपण देखील ताकीद द्या की लवकरात लवकर सामने झाले पाहिजेत, जेणेकरून उद्या कुठल्याही प्रकारचं कमिटीवरती लोड येणार नाहीये एक्स्ट्रा मॅचचं. चला कर्णधार आपण घाई करा प्लीज. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत, जिथे प्रज्वल स्मृती कुकडे आणि साई स्पोर्ट्स सागावे अशा 2 संघादरम्यान सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेब या स्पर्धेचे विश्वस्त आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत या ठिकाणी अतिशय चांगली पाहायला मिळते. रुपेशजी पाटील यांनी सांगितलं की खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. मागील 10 ते 15 दिवस जास्त वेळ दिला या मैदानावरती, या आयोजनाला, आणि ही स्पर्धा सत्यात उतरताना पाहायला मिळते. बघा, क्रिकेट स्पर्धा दिसायला खूप सुंदर दिसतात, परंतु त्याच्या मागे आयोजकांची मेहनत ही खूप महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे घरी आपल्या आई जेवण करते, स्वयंपाक करते आणि आपण काही क्षणामध्येच ते जेवण करतो, परंतु त्या जेवणामागे आईची मेहनत ही खूप कमी लोकांना ठाऊक असते. त्याचप्रमाणे आमचे आयोजक आहेत आणि म्हणूनच आयोजकांना सलाम असेल. वेळ स्पर्धेला दिला जास्त, घरी वेळ कमी दिला.
सामना देखील स्टार्ट होतोय. पुढील बॉल हार्दिक पाटील ऑन साईडला खूप चांगला फटका खेळलाय आणि बॉलला पाठवलाय 4 धावांसाठी. ही आहे प्रॅक्टिसची कमाल, कारण की आपण नेहमीच पाहिलंय सागवे संघ जो कबड्डी खूप चांगला खेळतो, परंतु रात्री मात्र 10 नंतर ते डेली प्रॅक्टिस करतात क्रिकेटची. आणि म्हणूनच आपण बघितलं आदर्शला चांगली फलंदाजी करताना, अक्षयला चांगली फिल्डिंग करताना आणि हार्दिक पाटील यांना आपण पाहत आहेत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी करताना. नाईट प्रॅक्टिस नेट सेशनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यंदाचा हंगाम गाजवायचा आहे, आज प्रामाणिक हेतू उद्देश ठेवून मात्र हार्दिक पाटील यांच्या माध्यमातून हा त्यांचा प्रवास पाहायला मिळतोय. पुढील बॉल ओव्हर दी स्टम्प्स ऑफ साईडला प्रहार पाहायला मिळतोय. मोहित डीपमधून येतोय पुढे, तत्पूर्वी 2 धावा हार्दिक पाटील परिपूर्ण करताना पाहायला मिळेल. आव्हान आहे 64 धावेंचं, परंतु क्रिकेट आहे आणि मागील 3 सामने या स्पर्धेमध्ये चेस झालेत आणि ते देखील अंतिम चेंडूपर्यंत सामने गेलेत. हे रोमांचक सामने आहेत, हे तुम्हाला प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये कधीच बघायला मिळणार नाही आहेत. हीच खासियत आहे, ही विशेषता आहे कोकणेर गड प्रीमियर लीगची. आणखीन एक हार्दिक पाटील स्पेशल चौकार 4. धन्यवाद डीजे. हार्दिक पाटील खूप चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत फलंदाजी करताना यावेळी चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. योग्य पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड करताना पाहायला मिळाले. ती आपण टॉस करूया. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून देखील. P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये हीच तर ऑपॉर्च्युनिटी असते. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. अर्थात पॉवर प्लेमध्ये हल्ला बॉल करावं लागेल. पूल केलाय, परंतु त्या ठिकाणी हर्षद चुकी होणार नाहीये. विकेट क्रमांक 1 हार्दिक पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. या आपण टॉसकडे वळूयात. सन्माननीय संजयजी मधुकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका साईडनं श्वेतांग आहेत, दुसऱ्या बाजूनं विक्रांत पाटील आहेत. सामना आपण पाहतोय प्रज्ञा स्मृती कुकडे आणि दुसऱ्या बाजूनं साई स्पोर्ट्स सागावे. या ठिकाणी संजयजी पाटील साहेब कॉल केले टेल श्वेतांगने आणि टेल या ठिकाणी आलाय. धन्यवाद पाटील साहेब, आपण स्थानपन्न व्हायचं व्यासपीठावरती. श्वेतांग टॉस जिंकलाय. सामना क्रमांक 8 आहे. आपला निर्णय. आम्ही बॅटिंग करू. नक्कीच प्रथम फलंदाजी, त्यामागचं नेमकं कारण? संध्याकाळचं वातावरण झालंय, आता 5 पण वाजून गेलेले आहेत. मग थोडंसं मला असं वाटतं की सेकंड इनिंगला चेस करायला डिफिकल्ट होईल, म्हणून आम्ही पहिले बॅटिंग करायचं डिसिजन घेतलं. नक्कीच कशी वाटते ही स्पर्धा? KGPL खेळताना काय अनुभव व्यक्त करशील? ही सांगायला गेलं तर मानाची स्पर्धा आहे. आम्ही दरवर्षी खूप एक्सायटेड असतो ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि ह्या स्पर्धेत खेळायला आम्हाला खूप आनंद होतो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेत नाही कारण की सामना देखील सुरू होतोय. विक्रांतजी पाटील जॉईन झालेत. जर आपण टॉस जिंकला असता तर या मॅचसाठी आपला निर्णय काय असता? मी प्रथम फलंदाजी केली असती. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. अतिशय चांगली आपली फलंदाजी आणि गोलंदाजीने प्रभावित केलंय. एकंदरीत काय म्हणाल या पर्व 5 विषयी? पर्व 5 दरवर्षी खूप छान नियोजन असते आणि यंदा पण खूप सुंदरच नियोजन आहे. आता बघूया पुढे कसं काय. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते विक्रांतजी पाटील जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टॉस जिंकलाय साई स्पोर्ट्स सागावे टीमने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय. हर्षद पाटील त्या ठिकाणी पोचताना पाहायला मिळालेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा.
येणारे 20 चेंडू आणि अजूनही समोर आव्हान पाहायला मिळतंय. टार्गेट आहे 64. 20मध्ये 47, आता 19 बॉल आणि 47 धावा. समीरजी पाटील एक वेगळंच रसायन आहे. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये कूल माइंडेड असतात. डोक्यावरती बर्फ जिभेवर साखर ठेवून ते क्रिकेट खेळतात. मोहित येतोय फ्रेममध्ये आणि मोहित या ठिकाणी कॅच कॅरी करतोय. त्याने मागचा सामना गाजवला राहुल पाटील यांची प्राइजलेस विकेट. हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धवनची गती 18, 18 रन्स हे स्कोर कार्ड आतापर्यंत पाहायला मिळालंय. वृंदावन पाटील चांगली फलंदाजी करावी लागेल. धवनचा पाठलाग करण्यासाठी योग्य पार्टनरशिप तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. अविनाश पाटील दुसऱ्या साईडनं आहेत. 6 चेंडू मागे 8 धावा त्याने केल्यात, परंतु आता मात्र टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. यावेळेस बॅटची एज, बहारी किनारा आणि विकेट किपर का सहारा असं म्हणावं लागेल. झेल या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन होत आहे. अप्रतिम झेल पाहायला मिळाला. संघमालक सन्माननीय योगेशजी नारायण पाटील साहेब आहेत ॲज अ विकेट किपर आणि त्यांनी हा झेल परिपूर्ण केला. हुक केलं बॉलला डीपमध्ये फिल्डर, परंतु चांगलं जज केलं होतं. हा झेल सुटला आणि यावेळेस दैव देते आणि कर्म नेते. झेल सुटला होता, परंतु 2 धावा घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही आणि धावाच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. धन्यवाद डीजे अनिकेत पाटील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्रुशियल मोमेंट आहे. 20 धावा 5 गडी बाद. प्रेशर में कुछ खिलाड़ी बिखर जाते हैं मगर कुछ खिलाड़ी निखर कर आते हैं. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये उभं राहून चांगली फलंदाजी करावी लागेल. याही वेळेस चेंडू हवेमध्ये आणखीन एक विकेट. फॉल ऑफ दी विकेट. एकामागोमाग एक विकेटची रांग लागताना पाहायला मिळते. हा होता विकेट क्रमांक 6.
धन्यवाद डी जे विराज, थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगल्या पद्धतीने सॉन्ग प्ले या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. शंकरजी संगणे साहेब यांना देखील आपण पाहिलं आणि विराजजी संगणे यांना पण पाहत आहेत. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. हर्षद पाटील मात्र फॉर्मच्या शोधामध्ये होता, परंतु या सामन्यामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मग फलंदाजीमध्ये म्हणा, गोलंदाजीमध्ये देखील म्हणा, चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट तो खेळतोय. आणि आता 12 चेंडू आणि 44 धावा. आता 22ची सरासरी या ठिकाणी प्रति षटकामध्ये गाठावी लागेल. समीर पाटील येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलं. आजचा दिवस त्यांनी आपल्या नावी केलाय. कमी गतीने बॉल हाताळला, ड्राईव्ह केले या बॉलला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एकच धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 21 रन्स, लॉस्ट ऑफ 6 विकेट्स. चौथं षटक, दुसरा बॉल, राऊंड स्टम्प्सनं हा बॉल पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडेडली हा फटका पाहायला मिळाला. वेदांत पाटील हा बॅटर जो पाहायला मिळतोय. सागावे पुन्हा पुढील बॉल, चांगला फटका आहे ऑन साईडला. धीरज शेलार यावेळेस त्यांना बीट करत बॉल चाललाय 4 धावेंसाठी. KGPL चौकार 4. धन्यवाद डी जे. यावेळेस आपण पाहिलं तर या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय निलेशजी मदन पाटील साहेबांचं पुनश्च एकदा आगमन होतं. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुनश्च एकदा मुख्य व्यासपीठावरती. आपण विराजित व्हायचं आणि मॅचचा आनंद हा घ्यायचा आहे. या स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय निलेशजी मदन पाटील साहेबांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दोन चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. 30 धावा धाव फलकावरती आहेत. 8 चेंडू 34 धावा. यावेळेस लिव्ह केले या बॉलला, वाईट बॉल. 1 धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 31. 31 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद झालेत. 8 चेंडू 33. आता 7 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. आणखीन एक विकेट पाहायला मिळालाय. 7 गडी आतापर्यंत बाद झालेत. टिकून खेळत नाहीयेत फलंदाज आणि टिकून फलंदाजी करायची असते मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेस एका मागोमाग एक विकेटची रांग लागताना पाहायला मिळाली. 7वा धक्का जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं नको करू ना. जी आहे लास्टला ती धीरज आहे का बघ नाव. विराज विराज आला आणि विराज केला असंच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळत आहे समीरजी पाटील यांच्या माध्यमातून आणि हा नाही नाही स्टंपिंग. 8वा धक्का मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण पाहायला मिळालं. 3 विकेट्स 2 षटकांमध्ये आणि 17 धावा दिल्या समीरजी पाटील यांनी. चांगली गोलंदाजी. आजचा दिवस मित्र म्हणून आपल्या नाभी केलाय. ज्याप्रमाणे त्यांचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. 31 धावा, 8 गडी बाद. आता सामना शेवटच्या षटकामध्ये आलाय जिथे 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 33. मोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. न्यूमॅन प्रज्योतजी पाटील यांना आपण पाहत आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीर चषक सौजन्य केलेले आहेत. याही वेळेस लाऊड अपील केली आणि आणखीन एक विकेट वेदांत पाटीलला देखील डगआउटमध्ये परतावं लागेल. विकेट क्रमांक 9. हे बोल्ड होता बोल्ड. बोल्ड होता बोल्ड. विकेट भेटा त्याला बस.
धन्यवाद अंतिम जोडी मंदार पाटील 9 गडी बाद झालेत. आता 5 मध्ये 33 मॅथमॅटिकली इम्पॉसिबल आहे. चांगला बॉल मोहितच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 4 चेंडू 33. आता औपचारिकता या मॅचची शिल्लक आहे. यावेळी संधी होती चेल टिपण्याची, परंतु हा चेल सुटला गेला. श्रीकांतजी पावडे सरांना आपण त्या क्षेत्रामध्ये पाहिलं, ते देखील सरप्राईज झालं की हे काय घडलं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र प्रज्योतजी पाटील हे फलंदाजी मार्कवर आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. पुन्हा मोहित पाटील बॉलिंग मार्कवर. चांगली गोलंदाजी हार्ड लेंथ आणि गुड लेंथ वरती योग्य पद्धतीनं गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. अजूनही 32 धावेचा पाठलाग करावं लागणार आहे. 2 चेंडू आहेत आणि अंतिम विकेटही पाहायला मिळतोय. चांगला फटका ऑफ साईडला या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हरला हा येतोय. KGPLचा चौकार. 4 धावा. आता अगदी शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठ्या मार्जिननं याही सामन्यामध्ये प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जे पाहायला मिळालंय. अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरही चौकार पाहायला मिळालाय आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब करताना आपण मॅच समरीही चेक करणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रमोद प्रतिकुंडले या टीमने 23 धावांनी विजय संपादित केला गेला.